हॅलो नमस्ते. मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्रीयन गर्ल इन गुजरात, तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा, कारण युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर, सोपी आणि आकर्षक अशी फुलांची रांगोळी काढणार आहे. ही रांगोळी तुम्ही रोजच्यासाठी, पूजा, सण किंवा घराच्या प्रवेशद्वारावर सहज काढू शकता. मला स्वतःला रांगोळी काढायला खूप आवडतं, कारण रांगोळीमुळे घर अजून सुंदर आणि प्रसन्न वाटतं. आणि मी रांगोळी काढण्यासाठी घरातच जे काही आपल्याकडे वस्तू असतील त्या वस्तूंचाच उपयोग करून त्यांच्या पाकळ्या वगैरे बनवते. असं म्हटलं जातं की दारापुढे रांगोळी जशी खुलेल तसा आपला संसार फुलतो. हे खरं आहे का? किंवा तुम्हाला हे माहीत आहे का? हेही मला कमेंटमध्ये सांगा. एक कविता आठवली, रांगोळी आणि स्त्रीचं नातं. ऐका. दारापुढे रंग उमलती हळूच तिच्या हातातून, दारापुढे रंग उमलती हळूच तिच्या हातातून, जशी माया झरते आईची तशी रांगोळी प्रत्येक रेषेतून. कधी फुलांचा सुगंध बनते, कधी फुलांचा सुगंध बनते, कधी सणांची ओळख ठरते. स्त्रीच्या मनातील सौंदर्याला रांगोळी सुंदर रंग देते. तिच्या स्वप्नांचे रंग भरताना, तिच्या स्वप्नांचे रंग भरताना अंगणही हसरे होते. स्त्री आणि रांगोळीचे नाते जणू प्रेमाचेच गीत असते. कशी वाटली कविता? तुम्हालाही असं कधी वाटतं का की रांगोळी आणि आपलं नातं खरंच अतूट आहे? वाटत असेल तर एक कमेंट नक्की करा. जर तुम्हाला असे रांगोळीचे व्हिडिओ, ब्लॉग्स, शॉर्ट्स आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन लोक पाहत असतील तर त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. ही रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक लाईक, एक कमेंट मला प्रोत्साहन देतो नवीन आयडियाज घेऊन यायला, नवीन उत्साहाने अजून एक व्हिडिओ बनवायला. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हीही माझ्यासारखे असे घरातीलच छोटे छोटे टूल्स वापरून छान सुंदर रांगोळी काढून आपले अंगण सजवा. आजची रांगोळी कशी वाटली, तिचे रंग कसे होते, किंवा त्यामध्ये अजून दुसरे कोणते रंग भरायला हवे होते का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा माझी रांगोळी कशी खुलली आहे. आवडली असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.